ओके, येस. बघा आता उद्यासाठी आपण अनालिसिस करताना कशा पद्धतीने अनालिसिस करायचे. एक विकलीची कॅन्डल बघूया क्लोज कशा पद्धतीने होऊ शकते. विकलीची कॅन्डलला बघा, आज तर मार्केटचा हा जो काय लो बनलाय या पद्धतीनं कॅन्डल स्टिक नाही बनायला पाहिजे. म्हणजे ऍज माय एक्सपिरियन्स कसे, म्हणजे आज जशी डाऊन साइडला एकदम क्लोजिंग आहे ना, तशी नाही बनायला पाहिजे कॅन्डल स्टिक. म्हणजे डाऊन साइडनं वीक बनली पाहिजे. जर का हा बुलिश ब्रेकआउट दिलाय ना, तर डाऊन साइडनं वीक बनली पाहिजे. म्हणजे विकलीची उद्या क्लोजिंग आहे, मग त्यांना क्लोजिंग बेसिसवरती काय काय थॉट प्रोसेस ठेवला पाहिजे त्यांनी, की डाऊन साइडला वीक बनले आणि बाईंग प्रेशरची कॅन्डल बनायला पाहिजे. मग ते फर्दर अपमूव्हचे एक साईन आहे, म्हणजे मार्केट वरती जाऊ शकते, हे साईन आहे. आणि बघूया आपण की काय इथं विकलीच्या बेसिसवरती हा एक सपोर्ट काइंड ऑफ होता. तो सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्स होता, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट बनू शकतोय. हे आपल्याला कशावरून समजलं, विकलीच्या कॅन्डलवरून. विकलीच्या कॅन्डलवरून जो काही सपोर्ट आहे तो अजून 150 पॉईंट आहे ऑलमोस्ट, म्हणजे 400 पासून 150 पॉईंट आहे. मग मार्केट एक तर गॅप डाऊन ओपन होईल आणि मग तिथून एक एक अच्छी खासी रॅली देऊ शकते. ओके, परंतु त्याच्या अगोदर बघा मार्केटला कोणत्या ठिकाणी सपोर्ट आहे का ते आपण बघूया. फर्स्ट आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती बघूया की मार्केटला एक रेजिस्टन्स पॉइंट कोणता आहे आणि एक सपोर्ट पॉइंट कोणता आहे. ओके, येस, हाच एक सपोर्ट आहे. म्हणजे कालचा डे आणि आजचा लो, म्हणजे कालचा लो आणि आजचा लोएस्ट पॉइंट, हा सपोर्ट आहे मार्केट. ओके, 381 चे लेवल ऑलमोस्ट. त्याच्या खाली मार्केटमध्ये एक रूम आहे, जी रूम 250 पर्यंत मार्केटला घेऊन जाऊ शकते. ओके, एक आता याचं एक्सपायरीचं खूप काय महत्व नाही. ही पण लेवल बघा टेस्टेड आहे, घेऊन करायचं मग 350 पाशी 5 मिनिटला. परंतु ही पण लेवल काय झाले, टेस्ट झाले आणि आता फ्रेश एक्सपायरी चालू होणार, फ्रेश एक्सपायरी. आणि जर का फ्लॅट ओपनिंग झाली, बघा फ्लॅट ओपनिंग झाली तर 350 नियरच आहे, म्हणजे स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकते का प्राइस तिथं. नाही, जसं आज आज जेवढी व्हॉलेटिलिटी होती मार्केटमध्ये त्या पद्धतीने 350 लेवल युही ब्रेक होऊ शकते, युही. ओके, त्यामुळे थोडस लक्ष द्या की प्राइस डाऊन साइडला पण स्ट्रॉंग काही सपोर्ट नाही. एक ट्रॅपिंग जर का इनिशियल स्टेजला जो काही लो लागेल तो फर्दर ब्रेक होत असेल तर तो ट्रेडेबल आहे डाऊन साइडला. जर का तोच 350 म्हणजे फ्लॅट ओपनिंगची मी गोष्ट करतो, फ्लॅट ओपनिंगला बघा काय झालं मार्केटमध्ये. फर्स्ट 5 मिनिटच्या कॅन्डलमध्ये असा लो क्रिएट झाला. ओके, फ्लॅट ओपनिंग म्हणजे या रेंजमध्येच ओपनिंग आहे आणि फर्स्ट 5 मिनिटच्या कॅन्डलमध्ये हा 500 350 पर्यंत लो येऊन पुन्हा वरती आली कॅन्डल स्टिक. मग जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साइडला नाही जायचं, कारण हे कन्फर्मेशन नाही. कारण हे इथून सपोर्ट घेऊन मग ही संपूर्ण जी काय प्राइस ऍक्शन मध्ये जे काय ट्रेडर होते, नोवाईस ट्रेडर, नाही मार्केट फॉल झालं 2 डेजचा लो क्रॉस झाला म्हणून मार्केट जे काही मार्केटमध्ये जे काही नोवाईस ट्रेडर कुदणार असते त्यांना मार्केट झटका द्यायला वरती येऊ शकते. ओके, मार्केटची खासियत ती आहे. आणि आज 15 मिनिटचा का 25 मिनिटचा बघा एकदम सप्लाय झोन शार्प पडलाय, तो सप्लाय झोन बघा. बघूया आपण तो कोणत्या, हा येस या लेवलचा आहे बघा, म्हणजे 15 मिनिटला आहे ऑलमोस्ट. हा शार्प सप्लाय झोन आहे 500च्या लेवलला, आणि राऊंड नंबरचा पण तो एक रेजिस्टन्स आहे. ओके, तर याच्यापासून थोडस सावधान राहायचं आहे आपल्याला. जे सावधगिरीची भूमिका आपण, हा पूर्ण रेंज आहे बघा. ओके, अजून लोवर टाइम फ्रेमला बघूया रेंज कुठून आहे एक्झॅक्टली. एक मिनिट, 1 मिनिट, 5 मिनिटला बघूया. येस, किती नाही, म्हणजे 473 ते 500 लेवल.
म्हणजे ही एक रेंज आहे मार्केटला. ही मार्केटची रेंज काय होऊ शकते, इथून एक रेजिस्टन्स क्रिएट होऊ शकते. ओके, एक लेवल आपल्याला ती भेटली. नेक्स्ट लेवल बघूया आपण. 25 मिनिटची ही ट्रेंड लाईन. परंतु ट्रेंड लाईन ही कधी कामाला येईल 25 मिनिटची? 25 मिनिटची जर का मार्केट गॅपअप झालं तर, आणि उद्या जर का मार्केट यदा कदाचित या झोन मध्ये दिसलं तर बिंदास्त सेलअप फर्स्ट आपण मारू शकताय. मार्केटमध्ये जर का सपोज दॅट फर्स्ट पिकलाच मार्केट या ठिकाणी येत असेल तर एक सेलअप इथं बसू शकतोय प्राइस मध्ये. कारण का, एक रेजिस्टन्स ट्रेंड लाईन पण त्याच्या जवळच येईल. परंतु बघा आज काय केलं मार्केटनं, की ही जी काय रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आहे, रेजिस्टन्स ट्रेंड लाईनला प्रॉपर रिजेक्शन भेटलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण एक्सपेक्टेड करतोय, आपण एक्सपेक्टेड कशा पद्धतीने म्हणजे एक्सपेक्टेड करतोय बघा, डॉट टू डॉट रिजेक्शन पाहिजे, डॉट टू डॉट. मग त्याला म्हणायचं हा नाही खरोखर ही ट्रेंड लाईन आहे. म्हणजे ही ट्रेंड लाईन काय आहे, फसवी ट्रेंड लाईन आहे. एवढं रिलायबल राहायचं नाही या ट्रेंड लाईन वरती. जस्ट हा एक 15 मिनिटचा सप्लाय झोन आहे म्हणून आपण इथं त्या सप्लाय झोनला थोडस घाबरायचं आहे. आणि 25,500चा एक राऊंड नंबरचा रेजिस्टन्स पण तिथे आहे. आणि आज सक्सेसफुली मार्केटनं वन डेच्या टाइम फ्रेमला काय केलंय, क्रॉस केलंय त्याला. त्याच्या डाऊनसाइडला क्लोजिंग दिली. क्लोजिंग बेसिस वरती हा जो काय राऊंड नंबरचा सपोर्ट होता तो तुटला गेलाय. ओके, तर ते थोडस लक्ष ठेवूया आपण. ओके, नेक्स्ट बघूया डाऊनसाइड वरून काय कोणती. नाही, डाऊनसाइड वरून ऑलरेडी ही ट्रेंड लाईन जात होती, ती ट्रेंड लाईन ब्रेक झाली. ओके, क्लिअर. येस, डाऊनसाइडला 1 2 3 4. ओके, हा रेंज आहे परंतु डायरेक्ट बॉटम पकडून चाला 250 पर्यंत. ओके, कारण हा एकदम स्ट्रॉंग आहे. तीनशेची लेवल. येस, फर्दर फॉल हा इथपर्यंत घेऊन येईलच प्राइसला. 399 पासून 200 म्हणजे 100 पॉईंटची रेंज आहे बघा मार्केटला. 100 ते 150 आहे. ऑप्शन सेलर पॉईंट ऑफ व्ह्यू न इथून कुठूनही प्राइस रिव्हर्स होऊ शकते. म्हणजे 294 पासून 250 पर्यंतची रेंज. ओके, आणि लोअर टाइम फ्रेमला म्हटलं तर ही एक रेजिस्टन्स येते. म्हणजे प्रिव्हियस रेजिस्टन्स नाव ऍक्ट ऍज सपोर्ट पण इथं काम केलंय. म्हणून ही लेवल आपण लोअर टाइम फ्रेमला वरती घेऊन आलो. म्हणजे जर का हायर टाइम फ्रेमचा जर का विचार केला तर ही लेवल भेटते. परंतु लोअर टाइम फ्रेम मध्ये जर का आपण विचार करायला गेलो तर ही रेजिस्टन्स नाव कॅन ऍक्ट ऍज सपोर्ट. म्हणजे सपोर्टचं काम पण केलंय त्यानं. आणि ऑलरेडी गॅपअप मार्केट होऊन हा रेजिस्टन्स फुटला आहे. म्हणजे इथं ही लेवल आपल्यासाठी इंट्राडे पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी स्ट्रॉंग लेवल आहे ही. कम्पॅरेटिव्हली 250 तर सेलर पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्या खाली नाही जाणार. म्हणजे बघा 2 पॉईंट तुम्हाला समजतायत का, विचार करा थोडस. कारण बघा इथे जमलिंग होऊ शकते. ऑल ट्रेडर हे लक्षात घ्या की मी कोणते कोणते पॉईंट सांगतोय तुम्हाला. सर मग नेमकं पंक्च्युअल सांगा की 300ची लेवल घ्यायची की 250ची लेवल घ्यायची. 250ची लेवल सेलर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि 300ची लेवल ऑप्शन बाईंगच्या पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे नो बडी नोज की मार्केटमध्ये इथं हॅमर होईल वरती जाईल की 250 पाशी येईल आणि वरती जाईल. समजलं. त्यामुळं ट्रेडिंग करताना खूप म्हणजे म्हणजे काल पण मी सांगितलं एकदम चाणक्य नजर तुमची पाहिजे. आय होप इथून पुढे ज्या वेळेला तुम्ही ट्रेड करताय किंवा ऑब्झर्वेशन करताय त्यावेळेला ह्या ट्रेंड लाईन्स मी जरी नाही तुम्हाला दिलेली असली तरी तुमच्यातले वन ऑफ द स्टुडंटची मला हा स्क्रीनशॉट आला पाहिजे की नाही श्री एकदम चांगले इथं रिव्हर्सल कॅन्डल बनायला लागले. ओके, गुड. या पद्धतीने ट्रेडिंग करा. हा सप्लाय झोन आहे, हा डिमांड झोन आहे. या डिमांड झोनचं ब्रेकडाऊनला झाला तर इथपर्यंत हा कॉल आहे गुड इनफ कॅप्चरेबल. आणि या रेजिस्टन्स मध्ये जर का प्राइस आली तर तुम्ही डायरेक्ट सेलअप मारू शकता उद्या. कारण का, 395 आणि 500 बघा म्हणजे तिथं जर 100 पॉईंटची रेंज जर का मार्केट गॅप होत असेल आणि एका स्ट्रॉंग झोन मध्ये जर का प्राइस येत असेल
ते पण सेकंड हाफच्या झोन मध्ये, तर एक रिजेक्शन येणं मार्केटला मॅन्डेटरी असतं. ओके, ब्लाइंडली करू नका. ऍज अ रिस्क मॅनेजमेंट करूनच संपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. ओके, क्लिअर. ठीक आहे. निफ्टी बद्दल बाकी काही विशेष नाहीये. बघूया वीकची कॅन्डल कशा पद्धतीने क्लोजिंग होते. आणि आपली काय, हे जस्ट आपण काय करतोय, सायकोलॉजी रीड करायचा प्रयत्न करतोय की रिटेल ट्रेडर आणि इन्स्टिट्यूशन्सला काय करायला पाहिजे. म्हणजे उद्याची कॅन्डल डाऊन साईडला वीक बनली पाहिजे, ना की बेरिश कॅन्डल. ओके, ठीक आहे. म्हणजे ते साईन काय होईल, एक बुलिश साईन होईल ना, फर्दर चार्ट अप 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 चाललाय असं आपल्याला समजेल. ठीक. ओके, आउट ऑफ द बॉक्स. हा का, चार्ट शेअर कोणी केलेत का? चार्ट चार्ट काढलेत का? नाही काढला. ठीक आहे. आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा की आपण स्टॉकचे अनालिसिस करूया. बघूया कोणते स्टॉक्स आहेत का बघूया. ओके, इथे लगेच बघूया आपल्याला काय सापडत आहेत का स्टॉक्स. डिस्कॉप. ओके, कालचा स्टॉक कोणत्या ठिकाणी गेले आता? ठीक आहे, रिजेक्शन आलंय. काय हरकत नाही. रिजेक्शन कशा पद्धतीने आले बघूया. काही मिनिटात थांबत थांबत आले की वन वे आले. नाही, एकदम स्लगिश रिजेक्शन आहे. म्हणजे पोटेन्शियल नाही प्राइस मध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा एकदम रेंज रेंज ब्रेकडाऊन लगेचच झाली. ही रेंज अपसाइडला ब्रेकआउट व्हायला पाहिजे होती, मग तुम्हाला एक ट्रेडेबल कॅप्चरेबल मूव्ह होता. म्हणजे फर्स्ट 5 मिनिट मध्येच आपला जो काही व्ह्यू पॉइंट होता की नाही प्राइस अपसाइडला जाऊ शकते, तो रेंज ब्रेकडाऊन झाल्यामुळे नाही झाला. आणि बघा कसं असते, म्हणजे प्राइसने काय केलं पाहिजे इथं बिहेवियर करताना. इथं फर्स्ट ऑफ ऑल तर ट्रेडर ज्यांनी रिस्की ट्रेडर आहे त्यांनी इथं कॅप्चर करायला काय हरकत नाही. म्हणजे इथं 1:1 येते की नाही. परंतु बघा, कधी कधी रिस्क पण घ्यायची असते. रिस्क पण कधी घ्यायची असते, ऑलरेडी एवढा मूव आलाय स्टॉक मध्ये आणि तुम्ही एक डिमांड झोन बघता इथं एक्स्ट्रीमला. थोडस त्यावेळेला छोट्या क्वांटिटीनं पंच करा, किंवा एक्स्ट्रीम बुलिश आहे तर तुम्ही छोटी क्वांटिटी घ्या. इथं पण बघा, इथून जस्ट तुम्हाला लगेच समजतंय की नाही प्राइस इथून टॅप होऊन वरती जाय नाही एवढा वेळ रेंज मध्ये. मगाशी मी निफ्टी मध्ये एक पॉईंट सांगितला कसा, बरोबर की नाही. तर इथं आपल्याला लगेच लक्षात येते की नाही एवढा वेळ मार्केटमध्ये रेंज मध्ये थांबते, झोन मध्ये थांबते, तर प्राइस मध्ये काहीतरी गोंधळ आहे. त्यावेळेला एसएलच व्हायची वाट पाहायची नाही. एसएलच व्हायची वाट पाहायची नाही. आणि इथं पण बघा, म्हणजे जर का बारकाईने लक्ष दिलं तर काय आहे बघा निफ्टीमध्ये, या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये ही जी काही डिजिटल लाईन आहे, ही डिजिटल लाईन इथं आहे, बरोबर. याच्या खाली बघा क्लोजिंग बेसिस वरती स्टॉक नाही आला. याच्या खाली बघा क्लोजिंग बेसिस वरती नाही आला. याच्या खाली बघा लो लो आहे तो. काय झालंय म्हणजे खाली फक्त लो लागतोय, परंतु क्लोजिंग होत नाही. आणि मग कदाचित प्राइस इथले हे हा जो काही पूर्ण प्राइस मध्ये हा झोन आहे, त्या झोन मध्ये प्राइस पेंडिंग ऑर्डर कलेक्ट करायला आली असेल, असंही असू शकते. थोडस याच्यावरती लक्ष ठेवा, असे जे काही पॉइंट्स आहेत ते. तर मी स्टॉक पाठवलेले होते. स्टॉक्स पाठवले. ठीक आहे, बघूया. आता तर 6% अप होता की एक स्टॉक.
याच्यामध्ये काय आहे ऑप्शनचा नाहीये परंतु काय आहे याच्यामध्ये घेऊन द्यायचं. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी पाठवले त्यांच्याकडून बाबू इन्स्टिट्यूशनच्या नंबरवरती पाठवायच्या कशावरती पाठवलं. कोणत्याही मारुती सुझुकी ब्रेकआउट लेवलच्या जवळ आले का डेली टाइम फ्रेमला. ओके गुड 125 मिनिटच्या डिमांड झोन मधून टॅप होऊन प्राइस वरती आहे. बघूया आपण मारुती सुझुकी. एक गुड एक डिमांड झोन पण तयार करून आलाय आणि वरच्या लेवलला कोणताही डिमांड झोन नाहीये. म्हणजे डिमांड झोन तयार तर करून आला इथून म्हणजे इथून प्राइस एकदम चार चार शार्प बाईंग झाले. इथं पण बाईंग झाली स्टॉक मध्ये इकडून पण बाईंग झाली आणि इथं रेंज मध्ये करून एक हलका करायला स्टॉक ना आला आणि पुन्हा वरती चाललाय. गुड व्हेरी नाईस अपॉर्च्युनिटी हा. आणि विकली कॅन्डलची बघा डाऊन साइडला एक वीक वीक बनले आणि उद्यासाठी फर्दर हा स्टॉक जर का अप झाला तर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनू शकते विकली बेसिस वरती. मारुती सुझुकी परफेक्ट अपॉर्च्युनिटी आहे. एक वेळ इथं पण प्राइस जो काय हा सप्लाय झोन आहे त्या सप्लाय झोन पेक्षा प्राइस टॅप होऊन आली. ओके आता सप्लाय झोनचे एक्स्ट्रीमला काय आहे का एक वेळेस चेक करूया लोअर टाइम फ्रेम. बघा मी काय म्हटलं हा जो काय हा येस इथं डेलीचा सप्लाय झोन आहे ना. हा डेलीचा सप्लाय झोन आहे परंतु इथं टॅप झाले का बघूया प्राइस. प्रॉक्सिमल पासून रिजेक्शन आलंय. ठीक आहे एक ट्रेंड लाईनचा एक सपोर्ट आहे आपण म्हणू शकतोय. हा ठीक ट्रेडेबल आहे. बघा म्हणजे काय झालंय जर का प्रॉक्सिमल पासून जरी रिजेक्शन आलेलं असेल तर ते रिजेक्शन हा स्विंग ब्रेकडाऊन झाला नाही. बरोबर मला काय म्हणायचं समजलं का. जरी या प्रॉक्सिमल पासून जर का रिजेक्शन आले तर हा जो काही स्विंग क्रिएट झालाय त्या स्विंग क्रिएट झालेला हा ब्रेकडाऊन झाला नाही.
आणि ह्या ट्रेंडला जन्म दिलाय त्या प्राइस ऍक्शनला. म्हणजे एक साईन आहे की बाबा नाही नाही हा ब्रेकआउट होऊ शकते स्टॉक, आणि पुन्हा हा जर का स्टॉक इथं वगैरे भेटत असेल तर गोल्डन अपॉर्च्युनिटी, काय हरकत नाही, रिस्की ट्रेड घेऊ शकतोय आपण. ओके, एक वेळेस इथे लोअर टाइम फ्रेमला आपण बघूया की काय कंडिशन आहे. गुड, म्हणजे डिमांड पण बनवून आले प्राइस. येस, बाईंग, कंटिन्युअसली बाईंग आहे. ओके, ठीक आहे. प्रॉक्सिमल पासून हा बघा, हा हा प्रॉक्सिमल पासून रिजेक्शन यायला हा पण घटक कारणीभूत आहे. सर मग एवढा जुना बघायचा का, क्वेश्चन मार्क आला असेल ना की सर एवढा जुना बघायचा का, 125 मिनिटचा किंवा 75 मिनिटचा नाहीये. आपण 75 मिनिट मध्ये गेल्यावरती बघा समजलं आपल्याला काय की हा एवढा जुना बघायचा का, इनबॅलन्स बघायचा. इथे पेंडिंग ऑर्डर नसतील परंतु इन्स्टिट्यूशन या लेवल पासून ऍक्टिव्ह होते बघा. ऍक्टिव्ह काय होते, इन्स्टिट्यूशन या लेवल्स पासून ऍक्टिव्ह होत आहेत. तर काय करा की बघा, आणि तिथंच प्राइस गेले आणि तिथं टॅप होऊन डाऊन साईडला आले. बरोबर की नाही, प्राइस काय केले, या लेवललाच गेले, इथं प्राइस टॅप झाली आणि डाऊन साईडला आले. म्हणजे इथल्या ऑर्डर आता फुलफिल झालेत ऑलमोस्ट. बरोबर की नाही, ऑर्डर पेंडिंगच्या काय होत्या त्या ऑर्डर इथल्या फुलफिल झालेत. आणि एक्स्ट्रीमला कोणत्या लेवलला, मग अपसाईडला याच लेवल पेंडिंग बाकी आहेत. म्हणजे जे काय राहिलं, जे काय पेंडिंग ऑर्डर्स असतील ते इथल्या राहिल्या. ओके, तर बघूया कशा पद्धतीने याच्यामध्ये होते, परंतु खूप चांगली अपॉर्च्युनिटी मारुती सुझुकी मध्ये पाहायला भेटते. ओके, नेक्स्ट बघूया. म्हणजे गुड टू गो, जाऊ शकते, ब्रेकआउट होऊ शकते. लिहूया आपण स्टॉक मध्ये. ब्रेकआउट एक्सपेक्टेड. ओके, 3-7 ला आपण याच्यामध्ये प्रिडिक्ट, म्हणजे आपण एक्सपेक्टेड करतोय की नाही या स्टॉक मध्ये ब्रेकआउट येईल. ओके, ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट स्टॉक ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक मध्ये 75 मिनिटचा डिमांड झोन स्ट्रॉंग आहे असं म्हणणं आहे, आणि मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. या लेवल्स वरून परत एक वेळेस बाउन्स होऊ शकतोय का, ठीक आहे. परंतु बघा काय झालं गोंधळ की त्याच्या अगोदर एक प्रॉक्सिमल लाईन पाशी एक सप्लाय झोन क्रिएट होतोय. म्हणजे जर काही इथं म्हणजे ड्रॉप कॅन्डल बनली तर मग काय करणार, बरोबर ना, कारण ही डेली टाइम फ्रेमची बनू शकते प्राइस. आणि वरच्या लेवलला काय आहे की फ्रेश झोन आहे. बघा इथं वरती फ्रेश झोन आहे, या लेवलला या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये हा फ्रेश झोन आहे, हा फ्रेश झोन आहे, हा फ्रेश झोन आहे. म्हणजे स्ट्रॉंग लेवल वरच्या साईडला बनतायत. आणि एक इथं एक कन्सोलिडेशन चालू आहे. म्हणजे लॉंग टर्मच्या व्ह्यू पॉइंटनं हा चार्ट एवढा चांगला नाही, परंतु इंट्राडे पर्स्पेक्टिव्ह जर का भेटत असेल इथं काय, तर आपण याला पाहू शकतोय. ओके, याला बघूया आपण एक वेळेस. ऍक्सिस बँक, मार्केटमध्ये थोडी बेरिशनेस आहे.
व्हॉइस येतोय का क्लिअर? मगापासून व्हॉइस येत नव्हता क्लिअर? ओके ठीक आहे, आत्ता यायला लागलाय असं. ठीक आहे, ठीक, काय हरकत नाही. बघा, वन वन वीकचा चार्ट आणि हा डेलीचा चार्ट आहे. ओके, डेलीच्या चार्ट वरती नाही, 75 मिनिटचा हा नाही चार्ट एवढा नाही. हा इंटरडे पर्स्पेक्टिव्ह ठीक आहे, एक वेळेस आपण ट्रेड तिथं घेऊ शकतोय, परंतु ऑलरेडी लॉंग डिस्टन्स आहे. हा, नेक्स्ट चार्ट बघूया. ओके, 125 मिनिटचा अल्ट्राटेक सिमेंट. ओके, गुड. येस, विकली कॅन्डल बेसिस वरती एक ब्रेकआउट झालाय. डेलीला ऑलरेडी लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल आहे. हा, आणि एक्स्ट्रीमचा आपण 75 मिनिट बघतोय बघा. एक्स्ट्रीमचा 75 मिनिट किंवा 125 मिनिट बघतोय. हा, ठीक आहे, थोडस म्हणजे एवढा चांगला ट्रेड नाही, आणि तो एक्स्ट्रीमला इथं असता तर आपण थोडा विचार पण केला असता, परंतु हा मिडलला आहे. म्हणजे ही जी काही म्हणजे रॅली, बेस रॅली जे कंटिन्युएशन पॅटर्न मध्ये, तो जर का रिव्हर्सल असता तर अजून थोडस कॉन्फिडन्स आपल्याला आहे. परंतु ऑलरेडी बघा, म्हणजे लॉंग डिस्टन्स आहे, आणि लॉंग डिस्टन्सच्या एकदम एक्स्ट्रीमला बघतोय अल्ट्राटेक सिमेंट. ग्रासिम इंडस्ट्रीज. 1 2 3 4, ठीक आहे. म्हणजे एक रॅली पण आहे प्रॉपर, तिला फॉलो थ्रू आहे. आणि प्राइस ऑलरेडी प्रॉक्सिमल पाशी क्लोजिंग आहे. क्लोजिंग नाही द्यायला पाहिजे तिथं. डेली वरती कोणती नाही कॅन्डल, म्हणजे हायर टाइम फ्रेमला झोन नाही, आणि हायर टाइम फ्रेमची कॅन्डल तिथे येऊन क्लोजिंग होते, म्हणजे ते अजून धोकादायक असते त्या झोन साठी आपल्या. बघा, मी काय म्हटलं की लोअर टाइम फ्रेमचा झोन आहे, परंतु हायर टाइम फ्रेमची कॅन्डल तिथे येऊन क्लोजिंग होते, तर मात्र गोंधळ आहे म्हणायचं तिथं. हा, तसं नाही पाहिजे. इथं डेली वरती वीक वीक वगैरे असं पाहिजे. एवढं परफेक्ट स्ट्रक्चर एवढं छान वाटत नाही. जर चार्ट वरती नजर गेल्यावरती एवढं परफेक्ट स्ट्रक्चर म्हणजे दिसलं पाहिजे. हा, ठीक आहे, मिडलला आहे, एक वेळेस फॉलो थ्रू आहे म्हणून एक रिजेक्शन पेंडिंग ड्यू आहे, आणि झोन कोणते प्रॉपर वरच्या साईडला नाही, तर एक वेळ रिजेक्शन येऊ शकते. बघा इथं, म्हणजे रिजेक्शन यायचंच असतं तर इथं पण एक आहे ना लोअर टाइम फ्रेमचा. बघा, थोडं अजून थोडं डीपली तुम्हाला सांगतो. जर का रिजेक्शन यायचं आहे स्टॉक मध्ये, तर ही रॅली, 3 बेस कॅन्डल आणि रॅली स्ट्रक्चर आहे बघा इथं, बरोबर नाही? रॅली, बेस कॅन्डल आणि रॅली असं स्ट्रक्चर आहे. मग ही 25 मिनिटचं असं स्ट्रक्चर असून पण स्टॉक आगाऊपणा करत खाली 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 आलाय. म्हणजे किती वाजता बघा, ही 2:15ला, म्हणजे सेकंड हाफची सुरुवात होताना पण हे असं झालंय, घडलंय. सेकंड हाफची सुरुवात होताना इथून रिजेक्शन यायला पाहिजे होतं, तसं नाही घडलं. म्हणजे थोडं स्टॉक मध्ये गडबड आहे. मग अशा वेळेला इंगल्फ वगैरे काइंड ऑफ ट्रेड जर भेटत असतील तर ते ट्रेड उत्तम असतात आपल्यासाठी. कम्पॅरेटिव्हली डायरेक्ट एंट्री पेक्षा काय करायचं की इंगल्फ वगैरे जर का ट्रेड मध्ये भेटत असेल तर तो ट्रेड आपल्यासाठी उत्तम आहे. ओके, गुड.
प्राइस आली की आपण येस एक रिव्हर्सल पॅटर्न थोडेसे चांगले असतात. हा रिलायन्स मध्ये 125 मिनिटला छान झोन दिसतोय. हा बघूया. परंतु प्राइस तिथपर्यंत यायला बघा किती वेळ लागेल, म्हणजे लॉंग डिस्टन्स आहे का ते पण पाहणं गरजेचं आहे. गुड, ठीक आहे. विकली वरती काय गोंधळ नाही, डेली वरती जस्ट एक पॉज आहे. 125 मिनिटचा हा झोन आहे. ठीक आहे, काय नाही हरकत. परंतु थोडी प्राइस मला खाली वाटते, म्हणजे 15 पॉईंट अजून खाली येऊन यायला पाहिजे प्राइस. सीधा गॅप डाऊन जर का ओपन झाली आणि पुन्हा जर खाली आली तर मग अजून आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. त्यावेळेस बघा काय हरकत नाही, घेऊ शकतो असे ट्रेड. ओके, रिव्हर्सल ट्रेड आहे आणि म्हणजे ज्या पद्धतीने इंडेक्स मध्ये मूव्ह होतात त्या पद्धतीनं हे ह्यूज क्वांटिटीचे म्हणजे ज्यांचा म्हणजे मार्केट कॅप जास्त आहे, तर हे असे 25 मिनिटचे 125 मिनिटचे झोन वगैरे चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट करतात. ओके, आणि हा रिव्हर्सल ट्रेड आहे, तर तो ट्रेड म्हणजे एक वेळ तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड अच्छा खासा देऊन मग जाईल. ओके गुड, ठीक आहे, संपले. बाकी अजून कोणाचे स्टॉक्स? असलम चार्ट्स काय येत नाहीत? असलम आहे का सेशन? स्वप्नाली मॅडम का नाहीत चार्ट्स? असलम का नाही चार्ट आले? म्हणजे बघा किती जरी वेळ, म्हणजे ठीक आहे सगळेजण बिझी आहेत काय, परंतु लर्निंगच्या बाबतीत तुम्ही पॅशनेट असलं पाहिजे असं मी एक्सपेक्टेड करतोय की तुम्ही लर्निंगच्या बाबतीत पॅशनेट असलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला स्टॉक काढायला काय फारसा वेळ नाही जात आहे, म्हणजे 10-15 मिनिटात तुमचे स्टॉक निघू शकते, किंवा ठीक आहे अर्धा तास गेला. जर चांगलेच क्वालिटीचे स्टॉक काढायचे तर अर्धा तास जाईल, परंतु तेवढा पण तुम्हाला 3:30 नंतर निघत नाही, तर मग बघा आपण किती पॅशनेट आहोत. नवनाथ सर चार्ट आले पाहिजे, जे जे काही स्टुडंट सगळे येत आहेत तिथं त्यांनी सगळ्यांनी चार्ट पाठवले पाहिजेत. स्वप्नाली मॅडम मेल केलेत का चार्ट? नाही केले. तर मी पाठवले फ्रायडेला, बघितले नाहीत बहुतेक. कधी पाठवले? फ्रायडेला पाठवले होते. फ्रायडे ना? हो हो. ठीक आहे, त्या दिवशी राहिले असेल. बघा काय करत चला, हो. इन्स्टिट्यूशनच्या नंबरवरती पाठवत चला, म्हणजे मी तिथला होमवर्क मोस्टली चेकआउट करतोय. ओके, फ्रायडेचं ओके. तर आता खूप दिवस झाले ना, त्या चार्ट पाहण्यात काय एवढा पॉइंट नाही. हो हो बरोबर आहे. ठीक आहे. तर उद्या वगैरे चार्ट्स पाठवा. ओके. ओके ओके. अजून बाकी? ओके, जेवढे जेवढे स्टुडंट आता लेक्चर्स अटेंड करतायत ते सगळ्यांचे स्टॉक्स आले पाहिजेत. जे रेकॉर्डिंग पाहतायत त्यांनीही स्टॉक्स पाठवत चला, असं नाही की स्टॉक्स नाही पाठवायचे. हा जरी तुम्हाला सेशनला नाही, ठीक आहे काही कारणास्तव येता नाही येत आहे, परंतु स्टॉक्स पाठवत चला, तुमची लर्निंग होईल. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू, गुड नाईट सगळ्यांना.